लोकांनी मानावं, लोकांनी कौतुक करावं, वा क्या बात आहे याच्यासाठी नाही हो कीर्तन. लोकांच्या हृदयापर्यंत अभंगाचा भाव पोहोचवण्यासाठी तळमळीने बोलणं, उदाहरण देऊन प्रमाण सांगून अर्थ सांगून बोलायचं, होईल तेवढं शक्य जास्तीत जास्त सोपं करून सांगायचं, याचं नाव कीर्तन. साहेब, कीर्तनकारांनी सोपा विषय अवघड करून सांगावा का अवघड विषय सोपा करून सांगावा? हा संस्थेची पद्धत पण ती, जो कठीण अभंग आहे ना तो सोप्यात सोपा एवढा सोपा करायचा का खाली बसलेल्या एखाद्या शेतकरी माणसाला वाटावं, अरे वा काय कीर्तन सोपं आहे. जर मला वाटलं तर मी सुद्धा कीर्तन करू शकल. कीर्तनाच्या प्रेमात पडावं, कीर्तनाची आवड लागावी. संत वाङ्मय म्हणजे आपल्या खूप जवळचा विषय वाटावा, एवढं सोपं कीर्तनकाराने कीर्तन सांगावं. पण आजकाल फॅशन काय निघाली, विषय सोपा पण असा किचकट भाषेत बोलायचा. लोक असा म्हणलं होतो का कीर्तन करतो, मी काही होतो फक्त तिकडे जात नाही. एवढं भीतीदायक कीर्तन सांगू नये, एवढं दबावात टाकणारा कीर्तन सोपा विषय वाटला पाहिजे. ऐका एवढी गर्दी आणि त्याच्यामध्ये 2 महिलांचे भांडण. काय रेल्वेच्या त्या खिडकीच्या कडेला बसल्या, एक म्हणे मला खिडकी खाली घ्यायची, का शेजारी समोर बांधायला असलं का त्याची खाली घ्यायची खिडकी. दुसरी म्हणले नाही नाही मला वर खिडकी वर करायची. आता खिडकी तर तेवढीच. शेजारचे माणसं म्हणले मावशी खिडकी वरती का करायची? तिने मला उकडतंय, गरम होतंय. आणि खरंय मुंबईमध्ये गरम पण होतं. दुसरी म्हणले नाही नाही मला थंडी वाजते. वादाचं कारण काय? खिडकीवर करायची. एक म्हणती खाली करायची का? एक म्हणती मला गरम होतंय आणि एक म्हणती गार लागतंय. आता मोसम काय दोघीसाठी वेगळा नाही, फक्त यांचं गावचं वर तिथं आलं आणि बोलता बोलता गोष्ट मुद्द्यावरून गुद्द्यावर, लगेच धराधरीवर, लगेच झिंज्या धराधरी, लगेच पत्र खोचून बांगड्या बिंगड्या माग घसरून आणि रेल्वेमध्येच रणांगण. ते चेकर आले म्हणले तिकिटाचे तू का बस. ते म्हणला हो माझं जॅकेट पहा, कोट पहा, माझं ते तू का बस. अहो तिकीट मध्ये नको पडू. अहो मावशी थांबा, तू आमच्या मध्ये येऊ नको. शेजारचा म्हणला साहेब माझं तिकीट पहा, लागलं तर पैसे यांचा दंड मी देतो, फक्त तुम्ही माझ्या पहा. ते म्हणले बाबा तुम्ही शाने सुरते माणसं, यांच्या वडिलाच्या वयाच्या माणसं, तुम्ही भांडणं सोडवायची ना. तो म्हणला मी 15 मिनिटं घामाघुमी, मला भांडणच कळलं ना यांचं, सोडवायचं काय माती. मला जर कळलं तर मी सोडवीन. भांडण्याचा मुद्दा काय? म्हणजे एकच एक बाई म्हणते खिडकी वर करायची, एक म्हणते खाली करायची, एक म्हणते मला गरम होतंय, एक म्हणते गार लागतंय. आणि शेजारची एक वयस्कर आजी म्हणली दोघं तुम्ही थांबा, ते एकदा खिडकीकडे डोळे उघडून बघा का तिला काच आहे का. नाही आहे का काही भांडणाला शेंड आणि बुडूक? तिला जर काचच नाही, वर केली काय आणि खाली केली काय, अडचण काय? म्हणजे भांडायला निमित्त लागत नाही आपल्याला. मला हे सांगायचंय. आणि कसा करू आवडीने वाद? मुद्दा असा शास्त्र चिंतनाचा वाद असावा. यांनी एक ओवी सांगितलं का आपण एक सांगावी, यांनी एक पाढापाठ केला, एक गणित सांगितलं का आपण दुसरं सांगावं. अभ्यास करण्याची स्पर्धा असावी, अभ्यासाचा वाद असावा, शास्त्राचा वाद असावा. त्यांनी आपली प्रगती होईल. करू आवडीने वाद आणि तुमच्या सुखाचा संवाद. ऐका देव मिळावा का कळावा मी बोललो, अगोदर कळावा आणि मग मिळावा. देवच काय कुठलीही वस्तू. एक सांगू का, बऱ्याच लोकांना देव मिळाला पण कळाला नाही. कल्पना करा, मी आपल्या मळ्यामध्ये पहिल्यांदा आलो. इकडं निमगाव, औरंगपूर, बेला वगैरे इकडच्या परिसरात भरपूर वेळा आलो. औरंगपूरकर मंडळी मला प्रेमाने बोलवतात सगळी लोक. इथं आलो पहिल्यांदा आणि एखादी फार मोठे अधिकारी आले. कदाचित आपण उदाहरण दाखल एखादे मंत्री घेऊया, आले पण मला कल्पना नाही. कडक कपडे घातले वगैरे, मला वाटलं सरपंच. मी म्हटलो या सरपंच या या. अहो मी चांगलं शेवटी आदरानेच बोललो ना मी सुद्धा. शेजारचे मला म्हणले तुम्ही काय म्हणले? त्यांना म्हणलं सरपंच बोललो बा. मला वाटलं कदाचित चेअरमन असतील. चेअरमन आणि सरपंच काही जास्त काही नाही पण आदरणीयच. शेजारचे मला म्हणले महाराज ते मंत्री आहे, पेपर वाचता का नाही तुम्ही? आता मी आदर द्यायला गेलो
पण कळत नकळत त्यांचा अवमान माझ्याकडनं झाला. कारण का आपण जेवढं समजलं त्याच्यापेक्षा त्यांची उंची कितीतरी मोठी आहे.